या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत बनीला आणि चिनूला काही केल्या झोप येत नसते. ते दोघे जण सतत चुळबुळ करत असतात. त्यामुळे वसू म्हणते की काय चाललंय तुमचं, पटकन डोळे मिटून झोपा बरं. मात्र ते दोघे जण म्हणत असतात की आई आम्हाला झोप येतच नाहीये. त्यामुळे वसू विचारते की काय झालं, मी तुम्हाला गोष्ट सांगू का. तर बनी म्हणत असतो की नाही आई गोष्ट नको, तू आमच्यासाठी छान अंगाई गीत म्हण. आणि मग तो चिनूला सांगू लागतो की तुला माहिती आहे का, आई खरंच खूप छान अंगाई गीत गाते. आणि ते ऐकून चिनू म्हणते की आई मग प्लीज तू आमच्यासाठी अंगाई गीत गा ना, कारण आजपर्यंत आमच्यासाठी कोणीही अंगाई गीत गायलेलं नाही आहे. आणि मग त्यानंतर वसू त्या दोघांना जवळ घेते आणि तुला जपणार आहे हे अंगाई गीत गाते. आणि ते अंगाई गीत ऐकून त्या दोघांनाही छान झोप लागते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी अवनी तनयासाठी नाश्ता घेऊन जाते. तिने तनयाला नाश्त्यासाठी फक्त सूप दिलेले असते, त्यामुळे तनया चिडलेली असते. ती अवनीला म्हणत असते की आता तुम्ही सुद्धा त्या वसुंधरासारखा मला त्रास देणार आहात का. तर अवनी म्हणत असते की अगं तनया हे काय बोलतेस तू, हा काही त्रास आहे का. अगं तू प्रेग्नेंट आहेस ना, म्हणून आम्ही तुझी काळजी घेतोय इतकंच. आणि अवनीचं ते बोलणं ऐकून तनया मनाशी म्हणत असते की तू माझ्याशी कितीही चांगलं वाग, मी मात्र तुझ्याशी कधीच चांगलं वागणार नाही. आता बघ मी काय करते ते. आणि मग ती मुद्दाम अवनीला म्हणते की अवनी वहिनी मी सहजच म्हटले, तुम्हाला राग आला का. तर अवनी म्हणत असते की अगं मी कशाला रागवेल, ऑफिसमध्ये नाही का आमचे हे अखिलवर लक्ष ठेवून असतात, तशीच आता मी तुझ्यावर लक्ष ठेवणार आहे, तुझी काळजी घेणार आहे इतकंच. आणि अवनीचं हे बोलणं ऐकून तनया चिडते. ती म्हणत असते की अवनी वहिनी मला असं म्हणायचं नव्हतं, उलट आपण दोघी किती सारख्या आहोत ना. पण अवनी म्हणते की अजिबात नाही, कारण माझ्यावर आणि तुझ्यावर खूप वेगवेगळे संस्कार झाले आहेत. आपल्याला जे हवं ते आपण प्रेमाने आपुलकीने मिळवू शकतो असे संस्कार मला माझ्या आईवडिलांनी दिले आहेत. मात्र तुझ्यावर तसे संस्कार झाले नाहीत, तुला गोष्टी ओरबाडायच्या सवयी आहेत. आणि मग ती तेथून निघून जाते. आणि अवनीच्या अशा बोलण्यामुळे तनया तर खूपच चिडत्याने म्हणू लागते की या वसुंधरासोबत राहून ही सुद्धा खूपच आगाऊ झाली आहे, आता मी सुद्धा हिला धडा शिकवणारच. मात्र मग त्यानंतर तिला भूक लागलेली असते, म्हणून ती पिझ्झा ऑर्डर करायचं ठरवते. दुसरीकडे विशाखा अजूनही झोपलेलीच असते. तनयाचे बाबा तिला सांगत असतात की अगं विशाखा उठ, तुला कधीपासून फोन येतोय आणि त्यामुळे ती जागी होते. मात्र मोबाईल बघून ती घाबरून म्हणते की तू हा फोन इथे कशासाठी घेऊन आला, हा फोन त्या गुंडाचा आहे ज्याच्याकडून मी कर्ज घेतलं होतं. तर तनयाचे बाबा म्हणतात की तू कर्ज घेतलं होतं ना, मग आता काय करायचं तू तुझं बघ. आणि ते तेथून निघून जातात. विशाखा मात्र तो कॉल कट करते आणि त्यामुळे तो गुंड खूप चिडतो. तो म्हणत असतो की आता या बाईला धडा शिकवायलाच हवा. आणि मग त्यानंतर तो एका गुंडाला तनयाच्या घरी जायला सांगतो. दुसरीकडे तनया पिझ्झाची ऑर्डर घेण्यासाठी बाहेर चाललेली असते. मात्र तितक्यात जयश्री त्या ठिकाणी येते. ती तनयाला विचारत असते की मी तुला सांगितलं होतं ना खाली येऊ नको, तुझ्या खोलीत आराम कर, मग आता कुठे चालली आहेस तू. तर ती घाबरूनच म्हणते की आई मी पाय मोकळे करण्यासाठी आले होते. तर जयश्री म्हणत असते की अगं मग वरती टेरेसवर जायचं ना. तर तनया खोटच सांगते की खूप ऊन आहे त्यामुळे मी खाली आले. आणि मग ती बाहेर जाण्यासाठी निघते, पण जयश्री पुन्हा तिला थांबवते. ती विचारते की तनया नेमकं काय चाललंय तुझं. तर तनया म्हणत असते की आई माझं एक पार्सल येणार आहे, तेच घेण्यासाठी मी चालले. पण जयश्री म्हणते की अगं मग ते वसुंधरा घेईल, तू जाऊन आराम कर. मात्र तनया नाटक करत म्हणते की मला तिचे कोणतेही उपकार नको आहेत, मी पटकन माझं पार्सल घेते आणि माझ्या खोलीत जाते. आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते. तर जयश्री तिला सांगते की तनया आता आपल्याला पूजेची तयारी करावी लागेल, कारण तुझ्या प्रेग्नन्सीमध्ये कोणताही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी घरात पूजा ठेवली आहे. आणि त्यावर तनया खाली मान घालूनच हो म्हणते आणि पटकन बाहेर निघून जाते. तर दुसरीकडे एक गुंड तनयाची वाट बघत गेटवरच उभा असतो आणि तो त्याच्या बॉसला सांगत असतो की लवकरच आपलं काम होईल. तितक्यात मग तो पिझ्झा डिलेव्हरीवाला त्या ठिकाणी येतो. तो गुंड त्याला थांबवतो आणि गन दाखवत त्याला धमकावतो. त्यामुळे तो मुलगा खूपच घाबरतो आणि काय झालं आहे ते विचारतो. तर तो गुंड त्याला पैसे देतो आणि त्याच्याकडून पिझ्झाचं बॉक्स घेत विचारतो की ही कोणाची ऑर्डर आहे. त्यावर तो मुलगा घाबरूनच सांगतो की तनया ठाकूर. त्यामुळे तो गुंड खूपच खुश होतो आणि त्याला सांगतो की आता मी जे सांगेल तसं करायचं. दुसरीकडे तनया तिच्या ऑर्डरची वाट बघत असते. तितक्यात वसुंधरा त्या ठिकाणी येत तिला तू इथे काय करते असं विचारते. तनया सांगते की काही नाही, माझं एक पार्सल येणार आहे म्हणून थांबली, तू प्लीज जा इथून. त्यामुळे वसुंधरा निघून जाते. त्यानंतर मग तनयाचा तो पिझ्झा येतो. ती खूप खुश होते आणि पटकन घरात जाते. मात्र पिझ्झा देणारा तो डिलेवरी बॉय नसून तो गुंड असतो.
त्यानंतर तनया घरात येते खरी, मात्र एकीकडे जयश्री असते तर दुसरीकडे वसुंधरा. त्या दोघींपासून लपवून पिझ्झा कसा खोलीत न्यावा असा प्रश्न तिला पडतो आणि मग ती तो पिझ्झा बॉक्स एका उशीच्या कवरमध्ये घालते आणि लपवतच तेथून जाण्यासाठी निघते. मात्र वसुंधराचं तिच्याकडे लक्ष जातच तनया अशी उशी घेऊन का जात आहे असा तिला प्रश्न पडतो आणि मग ती याचा शोध घ्यायचं ठरवते. दुसरीकडे तनया आनंदाने पिझ्झा खात असते. ती खूपच खुश असते, मात्र तितक्यात तिला त्या पिझ्झाच्या बॉक्समध्ये काहीतरी मेसेज लिहिलेला दिसतो. ती पटकन पिझ्झाच्या स्लाइस बाजूला करते आणि तो मेसेज वाचते तर त्यामध्ये लिहिलेलं असतं की रेस्ट इन पीस, पिझ्झा खाल्ल्यास ईश्वर तुझ्या आत्म्याला शांती देवो. आणि तो मेसेज बघून तनया तर खूपच घाबरते आणि तो पिझ्झा बॉक्स फेकून देते. तिला असं वाटतं की नक्कीच त्या पिझ्झामध्ये काहीतरी होतं आणि आता मी मरणार आहे. त्यामुळे ती मोठमोठ्याने ओरडत खाली येते आणि सगळ्यांना आवाज देत गोळा करते. ती म्हणत असते की आता मी मरणार आहे. त्यामुळे सगळेजण घाबरूनच तिला काय झालं ते विचारतात. तर तनया त्यांना सांगते की मी पिझ्झा खाल्ला आणि आता मला खूप कसतरी होत आहे, मी मरणार आहे. आणि ते ऐकून जयश्री वसुंधरा विचारतात की तुला पिझ्झा कोणी दिला. तर तनया म्हणते की मला भूक लागली होती म्हणून मीच ऑर्डर करून खाल्ला, पण आता मला खूप भीती वाटते, मला प्लीज डॉक्टरांकडे घेऊन चला. आणि त्यावेळी माधवराव म्हणतात की तनया घाबरू नको, मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जातो. आणि ते तिला डॉक्टरांकडे घेऊन जातात. जयश्री मात्र यासाठी सुद्धा वसुंधरालाच दोष देत म्हणते की हे सगळं ना तुझ्याचमुळे झाले, तुला तनयावर लक्ष ठेवता येत नाही का, तिने पिझ्झा खाल्लाच कसा काय. आणि ते ऐकून वसूला वाईट वाटतं. त्यानंतर ती तनयाच्या खोलीमध्ये जाते. तिथे एकीकडे पिझ्झाच्या स्लाइस पडलेल्या असतात, दुसरीकडे पिझ्झाचा बॉक्स आणि त्याचजवळ तो कागद देखील. वसुंधरा तो कागद हातात घेते आणि त्यावरचा मेसेज बघून तिला देखील धक्का बसतो. ती खूप घाबरते आणि विचार करू लागते की हा सगळा काय प्रकार आहे, हा असा मेसेज कोणी पाठवला असेल, तनया कशात अडकली तर नाही ना, तिच्या जीवाला धोका तर नाही ना. आणि मग ती या सगळ्याचा शोध घ्यायचा ठरवते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.